काय खोटं नाटं बोलायचं आणि जिरायचं, खोटारडेपणाची वागणूक द्यायची मराठ्याला आणि पुन्हा स्वतःतले शान असं दाखवायचं, ते सहन नाही होत मराठ्यांना. आता द्यायचं जीवावर आलं, मराठी करोडात मुंबईला निघाले, आता अपमान होईल ना. असून मोदी साहेब विचारू शकतात ना देवेंद्र फडणवीसला, मराठ्याचं असून आरक्षण कम नाही दिलं, मग नाचिक्की होईल ना, अपमान होईल. मग आता आईचं नाटक पुढं काही, आणि मी बोललोच नाही ना, त्याच्या आईला मी बोललोच नाही. त्याची आई तशीच आमची आई आहे, आम्ही ते सन्मान देणारे आहेत. आणि बोललो असलच कदाचित ओघात, शब्द मागं घेतला मी, माझा शब्द मागं घेतो, काय अडचण आहे. इतकं करून सुद्धा आमच्या आई बहिणी डोके फुटले तवा तू पोलिस कोण बोलला, आमच्या ऐकून नाही बोलला. किती फरक करतो तू. आमच्या आई बहिणीत मराठ्याच्या त्या, म्हणजे मराठ्याला द्यायचं जीवावर आलं आरक्षण त्याला, म्हणून आता आईच्या नावाखाली करायचं. आता तर लय मराठी येणार आहे, आता मराठ्याला सांगतो आता तर मुंबईत चलाच, याला आरक्षण द्यायचं जीवावर आलंय, नाही खोटं नाटक करायला लागलं. आता हे लबाड बोला रडकं निघाले राजकारणासाठी, राजकीय पदासाठी, आई बापाचा बी बळी द्यायचा.